अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात पहाटे भीषण आग लागली आणि येथील नवजात शिशु कक्षात ही आग लागली। त्यामध्ये 3 लहान बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झालाय। तर या कक्षात असलेल्या 6 अर्भकांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार सोमवारी पहाटे 3:30 वाजता नवजात शिशु अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाला आणि लागलेली आग ही अतिदक्षता विभागात वेगाने पसरली। मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या कक्षातील बालकांना वेगाने बाहेर काढलं। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावर एकूण 3 नवजात शिशु अतिदक्षता कक्ष आहेत आणि या 3 कक्षांमध्ये प्रत्येकी 13 अशी मिळून 39 नवजात बालकांवर उपचार घेण्याची क्षमता आहे। यापैकी एका कक्षात आग लागली आणि या कक्षात एकूण 12 बालकं होती। आग लागल्याचं लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी या कक्षातील लहान बाळांना बाहेर काढलं। मात्र दुर्दैवानं 3 बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झालाय। या संपूर्ण घटनेबाबत अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अमोल खाडे। नक्कीच रात्रीच्या 3:30 वाजताची संपूर्ण घटना आहे। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात ही संपूर्ण घटना घडलेली आहे। ज्या वार्डमध्ये सर्व शिशूंना ठेवण्यात आलेले होते त्या वार्डमध्ये अचानक स्फोट झाल्याने संपूर्ण आग लागली, ज्यामध्ये 3 ते 4 नवजात शिशूंचा मृत्यू झालाय। यामुळे संपूर्ण रुग्णालयामध्ये खळबळ उडाली होती आणि आता 6 जे आहेत बालकांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आलेले आहे। त्यांची सुद्धा प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे। रात्री 3:30 वाजता ही संपूर्ण घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाल्याचं चित्र अमरावतीमध्ये पाहायला मिळाले होतं। आता त्या 6ही बालकांचा सध्या तरी प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर येत आहे।